नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो अगदी एखाद्या रहस्यमय थ्रिलरसारखा आहे. आज आपण सगळे मिळून एका गुप्तहेराच्या भूमिकेत शिरणार आहोत. आपण इतिहासातल्या एका अत्यंत मोठ्या आणि न सुटलेल्या कोल्ड केसचा तपास करणार आहोत. ती केस म्हणजे एक मोठी, प्रगत संस्कृती, एक अख्खा समाज नेमका कसा नष्ट होतो. हे काही नुसतं इतिहासाचं पुस्तक वाचल्यासारखं नसेल बरं का. एक सिस्टीम कशी कोसळते याचं हे अगदी पक्कं फॉरेन्सिक विश्लेषण असणार आहे. आता पहा, मुख्य प्रश्न हा आहे की एका संस्कृतीचा जीव नेमका घेतं कोण? म्हणजे एखादा समाज खरंच हवेत कुठेतरी विरघळून जातो की त्यामागे काहीतरी भयंकर गुंतागुंतीचं कारण दडलेलं असतं. जेव्हा आपण मोठमोठ्या आणि प्रगत संस्कृतींचा विचार करतो ना, तेव्हा ते काही फक्त एका दुर्दैवी योगायोगाचे बळी नसतात. एक तपासणीच म्हणून आपल्याला यामागची खरी लपलेली कारणं खोदून काढावी लागतील. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. तर हा आहे आपला तपासाचा आराखडा, ज्याला आपण आपला इन्व्हेस्टिगेटर्स डोसियर म्हणू शकतो. आपण जलद गतीने या 5 टप्प्यामधून जाणार आहोत. पहिला, गुन्ह्याचं ठिकाण. दुसरा, 3 ऐतिहासिक कोल्ड केसेस. तिसरा, बहुकारणात्मक पुरावे. चौथा, गुंतागुंतीचा नाजूकपणा. आणि शेवटी 5वा टप्पा, आधुनिक जगण्यासाठीचे धडे. चला सुरुवात करूया. टप्पा पहिला, गुन्ह्याचं ठिकाण. इथे आपण सत्याचा शोध घेणार आहोत. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. समाजाच्या किंवा संस्कृतीच्या पतनाबद्दल म्हणजे कोलॅप्सबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात एक खूप मोठा गैरसमज असतो. नेहमीच्या कथांमध्ये आपण जे ऐकतो ना, सत्य त्यापेक्षा बरंच वेगळं आहे. पतन म्हणजे काय? तर एखादा समाज पृथ्वीवरून एका रात्रीत पूर्णपणे नष्ट होणे? अजिबात नाही. या शब्दाचा खरा अर्थ आहे राजकीय विखंडन आणि गुंतागुंत कमी होणे. जे ऐतिहासिक समाज कोसळले ना, ते एखाद्या जादूगाराच्या प्रयोगासारखे अचानक गायब वगैरे झाले नाहीत. आपण हॉलिवूडच्या चित्रपटामध्ये पाहतो ना, तसा हा प्रकार नसतो. एखादी संस्कृती रातोरात नष्ट होते हा एक निव्वळ गैरसमज आहे. प्रत्यक्ष पुराव्यांवरून असं स्पष्ट दिसतं की समाज पूर्णपणे नष्ट होत नाहीत, तर त्यांचं राजकीयदृष्ट्या विखंडन होतं. म्हणजेच ते तुकड्यांमध्ये विभागले जातात. मोठी शहरे आणि केंद्रात असलेली सत्ता ढासळते आणि तो समाज नवीन, छोट्या आणि अगदी साध्या स्वरूपात रूपांतरित होतो. थोडक्यात सांगायचं तर हे एक प्रकारचं परिवर्तन असतं, संपूर्ण विनाश नाही. वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे. 3 ऐतिहासिक कोल्ड केसेस. आता आपण जुन्या साम्राज्यांच्या बंद पडलेल्या फायली पुन्हा उघडणार आहोत. आपल्या या तपासात आपण 3 प्रमुख फायलींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिली म्हणजे इसवीसन पूर्व 1200 ते 1177च्या सुमारास झालेलं लेट ब्रॉन्झ एजचं पतन. दुसरी फाईल आहे इसवी सनाच्या 5व्या शतकातील पश्चिम रोमन साम्राज्याचा पाढाव. आणि तिसरी 9व्या शतकातील क्लासिक माया संस्कृतीचा ऱ्हास. आता तुम्ही जर या टाईमलाईनवर नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे राजकीय विखंडन हजारो वर्षांच्या टप्प्यांमध्ये आणि जगाच्या अगदी वेगवेगळ्या भौगोलिक भागांमध्ये घडलंय. म्हणजेच काय, तर हा एक जागतिक आणि ऐतिहासिक पॅटर्न आहे. आता टप्पा तिसरा, बहुकारणात्मक पुरावे. इथे आपण या पतनामागची खरी कारणं शोधणार आहोत. तर या प्रचंड मोठ्या बदलांमागचे नेमके हेतू काय होते? तपासात एक गोष्ट लख्खपणे समोर येतेय, ती म्हणजे या सगळ्यासाठी कधीही एकच गुन्हेगार जबाबदार नसतो. इथे आपण पुराव्यांचे 3 मुख्य स्तंभ पाहू शकतो. पहिला, पर्यावरणीय घटक, जसं की भयंकर दुष्काळ आणि मातीची धूप. दुसरा, अंतर्गत ताणतणाव, म्हणजे समाजातील असमानता, साम्राज्याचा अवाढव्य विस्तार आणि आर्थिक संकटे. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे तिसरा घटक, बाह्य धक्के, जसं की परकीय आक्रमणे आणि महामार्या. जेव्हा या सर्व गोष्टींचा गोंधळ एकत्र येतो ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजाची घसरण सुरू होते. आता यातला जो अंतर्गत ताणतणाव हा घटक आहे ना, तो खूपच महत्त्वाचा आहे. त्याचे हे 3 मुख्य भाग बघा: सामाजिक असमानता, साम्राज्याचा अतिविस्तार आणि आर्थिक संकटे. पुराव्यांवरून हे अगदी स्पष्ट होतं की कोणताही समाज केवळ बाहेरच्या हल्ल्यांनी पडत नाही, तो मुळात स्वतःच्याच आर्थिक आणि सामाजिक ओझ्याखाली दबून जातो आणि आतून तुटायला लागतो. ही एक अत्यंत पद्धतशीर आणि आतून चालणारी साखळी असते. आता आपला चौथा टप्पा, गुंतागुंतीचा नाजूकपणा. हीच ती सगळ्यात मोठी असुरक्षितता आहे. आणि इथेच या संपूर्ण तपासातील सर्वात मोठा ट्विस्ट समोर येतो. नीट ऐका. ज्या वैशिष्ट्यांमुळे एखादी संस्कृती प्रगत, विकसित आणि शक्तिशाली बनते ना, अगदी त्याच गोष्टी तिला कालांतराने सर्वात जास्त असुरक्षित बनवतात. आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे.
जेव्हा कोणतीही सिस्टीम खूप गुंतागुंतीची होते तेव्हा त्यातले घटक एकमेकांशी खूप घट्ट जोडले जातात, पण या वाढलेल्या जोडणीमुळेच त्यांचा नाजूकपणा वाढतो. हे अगदी डॉमिनो इफेक्टसारखं आहे. सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. जर एक दुवा तुटला की संपूर्ण यंत्रणा एकामागोमाग एक पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळते. आता शेवटचा 5वा टप्पा, आधुनिक जगण्यासाठीचे धडे. भूतकाळाकडून शिकून भविष्याकडे वाटचाल. आता तुम्ही म्हणाल, या जुन्या गोष्टींचा आजच्या काळाशी काय संबंध? तर इतिहासाचा हा तपास केवळ भूतकाळापुरता मर्यादित नाहीये. या ऐतिहासिक पुराव्यामधून आपल्याला भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे मिळतात. आधुनिक समाजाने टिकून राहण्यासाठी कोणती वैशिष्ट्ये अंगीकारायला हवीत? तर पहिलं म्हणजे संकटांचा सामना करण्यासाठी सिस्टीमची लवचिकता निर्माण करणे. दुसरं, बदलत्या काळानुसार समाजाची अडॅप्टेबिलिटी म्हणजे जुळवून घेण्याची क्षमता वाढवणे. आणि तिसरं, अत्यंत महत्त्वाचं, वारंवार उद्भवणाऱ्या सामाजिक असमानतेवर कायमस्वरूपी तोडगा काढणे. हेच ते घटक आहेत जे आपल्या प्रगत समाजाला पतनापासून वाचवू शकतात. आणि शेवटी या संपूर्ण तपासातून समोर येणारा सर्वात मोठा आणि अद्याप न सुटलेला प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपले आधुनिक समाज स्वतःला परिस्थितीनुसार बदलू शकतील की तेही याच ऐतिहासिक नाजूकपणाला बळी पडतील? आज आपली जागतिक व्यवस्था प्रचंड गुंतागुंतीची आणि एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. तिचं भवितव्य काय असेल? इतिहासाने आपल्याला पुरावे दिले आहेत, पण भविष्याचा निकाल काय असेल हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वांनीच शोधायचं आहे. या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.